मॉर्निंग स्टुडंट्स. आपण बघतोय करंट इलेक्ट्रिसिटी थ्रू कंडक्टर. ठीक आहे. आपण चॅप्टरच्या लास्ट पार्टमध्ये आहोत आणि काल लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं की रेझिस्टर्स जर आपण सिरीजमध्ये जोडले तर कसे होतील, रेझिस्टर्स आपण पॅरलल कनेक्शनमध्ये जोडले तर ते कसे काम करतील. आज आपल्याला बघायचं आहे सेल इन सिरीज. ओके, खूप सोपा पॉईंट आहे आणि मला वाटतं 10th तो झालेला पण असेल. इथे आपण 3 सेल घेतलेले आहेत. हा एक सेल आहे, हा एक सेल आणि हा एक सेल. तिन्ही पण सेल आपण 2 वोल्ट 2 वोल्ट 2 वोल्टचे घेतलेले आहेत. आणि एका सेलचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ह्याच्या निगेटिव्हला दुसऱ्याचा पॉझिटिव्ह, दुसऱ्याच्या निगेटिव्हला तिसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह, असं आपण ओळीनं सिक्वेन्समध्ये ते जोडत गेलो आहे. ए बी काय आहे, वायर आहे आणि इथं एका पाठोपाठ एक सिरीज कनेक्शनमध्ये आपण ते जोडत गेलो आहे. जेव्हा तुम्ही असे सेल सिरीजमध्ये जोडाल तेव्हा तुम्हाला ए बी हे जे काही दोन एंड आहेत वायरचे, त्या दोन वायरच्या एंडमध्ये जे काही पोटेन्शियल मिळेल, जो काही पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज जो काही मिळेल त्याला आपण व्ही ए बी म्हणूया. आणि ते 2 वोल्ट प्लस 2 वोल्ट प्लस 2 वोल्ट म्हणजे टोटल मिळेल 6 वोल्ट. म्हणजे सेल असे जर आपण सिरीजमध्ये जोडले तर एक फायदा काय की सगळ्या सेलचा ई एम एफ, सगळ्या सेलचं पोटेन्शियल डिफरन्स, सगळ्या सेलचं व्होल्टेज टोटल होऊन आपल्याला कॅल्क्युलेट होऊन मिळेल. रिझल्टंट व्होल्टेज काय असेल, मॅक्सिमम असेल. हा एक त्याचा फायदा आहे. दुसरं, समजा पहिला सेल चांगला आहे, दुसरा सेल खराब आहे आणि तिसरा सेल चांगला आहे. मग हा जो डॅमेज झालेला सेल आहे तो काम करणार नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला इथं काय होईल, सिरीज आपली ब्रेक होईल, कनेक्शन आपलं ब्रेक होईल. आणि मग आपण चेक करू शकतो की तिन्हीपैकी कोणता व्होल्टेज काय आहे, कोणता सेल काय आहे खराब आहे. मग तो इथं डिटेक्ट होऊ शकतो. हा एक फायदा आहे याचा की डॅमेज झालेला सेल आपण इथं डिटेक्ट करू शकतो आणि रिप्लेस करू शकतो. सो सेल सिरीजमध्ये जोडण्याचं हे काय आहे, एक आपल्याला फायदा आहे. तसंच सेल बघूया, आपण जर पॅरलल कनेक्शनमध्ये जोडली तर पॅरलल म्हणजे काय, तिन्ही सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल्स एकत्र केलेत ए पॉईंटला, तिन्ही सेलचे निगेटिव्ह टर्मिनल्स आपण एकत्र केलेत बीला. ठीक आहे. आणि हे एक पॅरलमध्ये जोडलेले आहेत. आता पॅरलमध्ये समजा आपण हे तिन्ही पण सेल 2 वोल्ट 2 वोल्ट आणि 2 वोल्टचे घेतले तर टोटल व्होल्टेज जे काही आपल्याला ए बीच्या दरम्यान मिळेल ते 2च मिळेल. म्हणजे 3 सेलचा इथं उपयोग होणार नाही. म्हणजे बाकीचे 2 सेल काय होणार आहेत, काही कामाचे नाही तिथे असून पण ते उपयोगात येणार नाहीत. टोटल जे काही व्होल्टेज आपल्याला मिळेल ते फक्त एकाच व्होल्टेजचं एकाच सेलचं मिळेल. सो इथं तो एक डिसॲडव्हान्टेज आहे. फक्त एक फायदा काय की तिन्ही सेलपैकी समजा एक खराब असेल किंवा 2 खराब असतील तर एकाच राहिलेलं तिसऱ्या सेलवरती सुद्धा काम चालू शकतं. म्हणजे व्होल्टेज तिथं तुम्हाला मिळत राहीलच, कनेक्शन ब्रेक होणार नाही. हा एक फायदा आहे. पण रिझल्टंट व्होल्टेज काय असेल, कमी. आणि सिरीजमध्ये जोडलं रिझल्टंट व्होल्टेज काय मिळेल, जास्त मिळेल. चॅप्टरमध्ये बघा 11.12 असं ते पॉईंटचं काय आहे नाव आहे. आणि मग ते पॅरलल आणखी सिरीजमध्ये जोडलेले काय आहेत, सेल आहेत. तुम्ही डायग्राम ए आणि बी चेक करू शकता. इकडे पुढे गेलात तर तुम्हाला ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल इन सिरीज, 2च ॲडव्हान्टेजेस आहेत. आणखी पॅरलमध्ये जोडलेल्या सेलचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज असं दोन्ही पण आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे व्हेरिएशन ऑफ रेझिस्टन्स विथ टेम्परेचर. म्हणजे एखादी जर वायर असेल, त्या वायरमधून जर करंट पास होत असेल 1 मिनिट 2 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट, जेवढा वेळ त्यातून करंट वाहत राहील तसं तसं ती वायर काय होत जाईल, तापत जाईल. तिचं टेम्परेचर काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. म्हणजे एखाद्या वायरमधून जेव्हा इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते तेव्हा त्या वायरचं कंडक्टरचं टेम्परेचर काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. मग त्याच्यामुळे तिथं थोडंसं नुकसान काय होतं की जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं रेझिस्टन्स वाढत जातो आहे. रेझिस्टन्स म्हणजे त्याच्यामधून जो फ्लो होणारा करंट आहे त्याला अपोज करणारी जी क्वांटिटी आहे ती काय होत जाते, तिथं वाढत जाते. मग टेम्परेचर वाढणार, त्याच्यामुळं रेझिस्टन्स वाढणार आणि रेझिस्टन्स फ्लो होणाऱ्या करंटला काय करेल, अपोज करेल.
मग हा एक तिथं आपल्याला काय आहे, थोडंसं तिथं ड्रॉबॅक आहे टेम्परेचर वाढल्याचा. ओके, त्याच्याशी संबंधित हा पॉईंट आहे. बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन्स पण तयार करायचे आहेत. ओके, खूप सोपं आहे. समजा ए बी काय आहे, कंडक्टर आहे, वायर आहे, ज्याच्यातून करंट फ्लो होतोय आय. ठीक आहे, ए बी वायर आहे, त्याच्यातून करंट फ्लो होतोय आय. इथं आपण असं म्हणूया की ही जी काही वायर आहे तिचं आत्ताचं टेम्परेचर आहे 0 डिग्री. ठीक आहे, म्हणजे अजून ती काय आहे, थंड आहे. आणि म्हणजे तिचं टेम्परेचर काय आपण म्हणूया टी नॉट असं म्हणूया. टी नॉट, पायापाशी 0 आहे ना, सो टी नॉट असं म्हणूया. त्यावेळेचं टेम्परेचर म्हणूया आर नॉट, म्हणजे टेम्परेचर कमी आहे असं आपण म्हणूया. नंतर ह्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत राहील. ठीक आहे, समजा ह्याच्यातून 1 तास इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली. मग आता टाईम झालेला आहे 1 तास. पहिला टाईम होता 0, म्हणजे आपण सुरुवात केली तिथून. आता टाईम काय झालेला आहे, 1 तास झालेला आहे. सॉरी, टेम्परेचर आता काय झालेलं आहे, वाढले. आधी टेम्परेचर कमी होतं टी नॉट, आता टेम्परेचर वाढले टी टाईम नंतर. आणि आता रेजिस्टन्स आहे आर. सो पहिला वायरचं टेम्परेचर होतं टी नॉट, त्यावेळी रेजिस्टन्स होता आर नॉट. 1 तास इलेक्ट्रिसिटी फ्लो झाल्यानंतर वायरमधून वायरचं टेम्परेचर इन्क्रीज झालं आणि ते झालं टी. आणि वायरचा रेजिस्टन्स पण काय झाला, इन्क्रीज झाला आणि तो झाला आर. सो इथं आर नॉट काय आहे, इनिशियल रेजिस्टन्स, आणि आर काय आहे, फायनल रेजिस्टन्स. ओके, मग इथं मी जर असं कॅल्क्युलेट करायला गेलो तर आपल्याला असं मिळेल का, बघा, इन्क्रीज इन रेजिस्टन्स किती असेल, आर मायनस आर नॉट, म्हणजे वाढलेलं रेजिस्टन्स किती असेल. आता पहिला रेजिस्टन्स समजा 2 असेल आणि वाढलेला समजा 10 असेल, तर कितीने वाढला, तर 8ने वाढला. मग ते कसं आपण लिहिणार, 10 वजा 2 असंच लिहिणार ना. मग इन्क्रीज इन रेजिस्टन्स किती आहे, आर मायनस आर नॉट. ओरिजिनल रेजिस्टन्स किंवा इनिशियल रेजिस्टन्स किती आहे, आर नॉट. चेंज इन टेम्परेचर किती आहे, टी मायनस टी नॉट, म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. ठीक आहे, सो हे झालं आपल्या व्हॅल्यूज. आता इथं लॉ काय सांगतो बघा, की इन्क्रीज इन रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल इनिशियल रेजिस्टन्स. इन्क्रीज इन रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल इनिशियल रेजिस्टन्स. तसंच इन्क्रीज इन रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल चेंज इन टेम्परेचर. सो इथं 2 लॉ आहेत, की इन्क्रीज इन रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल इनिशियल रेजिस्टन्स, इन्क्रीज इन रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल चेंज इन टाईम. हे दोन्ही लॉ आपण जर एकत्र केले तर आपल्याला असं दिसेल, आर मायनस आर नॉट म्हणजे इन्क्रीज इन रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल इनिशियल रेजिस्टन्स अँड चेंज इन टेम्परेचर, म्हणजे दोन्ही आपण एकत्र केले ते. नेक्स्ट स्टेपला आपण प्रपोर्शनॅलिटीजला साईन काढून टाकतोय, त्याच्या ऐवजी येणार इज इक्वल टू साईन, आणि इज इक्वल टू साईन सोबत येताना एक कॉन्स्टंट घेणार, आणि इथं कॉन्स्टंट आहे अल्फा. ठीक आहे, इथं कॉन्स्टंट कोण आहे, अल्फा. अल्फाला आपण इथं म्हणू शकतोय कोइफिशियंट ऑफ टेम्परेचर. अल्फा इथं कोण आहे, कोइफिशियंट ऑफ टेम्परेचर. सो हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे कॉन्स्टंट अल्फा घेऊन. समजा हे जे इकडे आर नॉट मायनस आहे, हे जर आपण इकडे पलीकडे पाठवलं तर ते पलीकडे जाऊन काय होतील, प्लस होतील. आर नॉटला आपण काय केलं, पलीकडे पाठवलं, ते पलीकडे जाऊन काय झालं, प्लस झालं. आता ह्या टर्ममध्ये हे पलीकडे आलेले आर नॉट, आणि ह्या टर्ममध्ये पण आहे आर नॉट. सो दोन्ही ह्याच्यामधून आपण आर नॉट कॉमन घेऊ शकतोय. मग कॉमन घेतल्यानंतर आपल्याला हे मिळेल फायनल इक्वेशन. सो हे जे फायनल इक्वेशन आहे हे आपल्याला कशाची व्हॅल्यू देईल, फायनल रेजिस्टन्स आर. आर नॉट म्हणजे काय, इनिशियल टेम्परेचर. हे 1 प्लस अल्फा काय आहे, कॉन्स्टंट कोइफिशियंट ऑफ टेम्परेचर, आणि टी मायनस टी नॉट काय आहे, चेंज इन द टेम्परेचर. सो हे एक आपल्याला इक्वेशन मिळून जाईल ह्या पॉईंटमध्ये. आपण जर ह्या स्टेपला जिथं आपण अल्फाची व्हॅल्यू घेतलेली, म्हणजे अल्फा इंट्रोड्यूस केलेला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कॉन्स्टंट म्हणून, त्या स्टेपपासून जर आपण पुढे अल्फाची व्हॅल्यू तयार करायची म्हटलं तर हे जे आर नॉट आणि टी मायनस टी नॉट हे अल्फासोबत इकडे कशात मल्टिप्लिकेशनमध्ये, हे इकडे पलीकडे पाठवल्यावर ह्याला जाऊन काय होईल, डिवाइड होईल. अशा पद्धतीने मग ते दिसेल.
त्या स्टेपनंतर जर आपण ही कॅल्क्युलेशन केलं तर मग ह्याच्यामध्ये वरती काय आहे चेंज इन द रेजिस्टन्स आणि खाली काय आहे चेंज इन द टेम्परेचर. हेच आपण मॅथमॅटिकल असं लिहू शकतोय dr dt म्हणजे चेंज होणारा रेजिस्टन्स आणि चेंज होणारा टाईम. आणि हे जादा शिल्लक कोण राहील हे आर नॉट जे खाली डिवाइडमध्ये आहेत ते जादा शिल्लक राहील. सो हा एक अल्फाचा फॉर्म्युला होईल. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनचा हा एक फॉर्म्युला तयार होईल. सो हे दोन इक्वेशन्स ह्याच्यामध्ये तयार होतात. नेक्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच EMF. जनरल माहिती आहे जी तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी. हे एक सिंपल सर्किट आहे ज्याच्यामध्ये एक सेल वापरला आहे. हा सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आहे स्मॉल आर. हा आपण सर्किटमध्ये वापरलेला एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल आर. आणि ह्याच्यामधून फ्लो होणारा करंट कोण आहे आय. नेक्स्ट पेजवरती हे आपल्याला माहिती आहे आपण हे बघितलं आधी पण की व्होल्टेज म्हणजे EMF म्हणजेच काय वर्क डन अपॉन चार्ज. वर्क डन कशामध्ये मोजणार जूल आणि चार्ज कशामध्ये कुलम. सो जूल पर कुलम किंवा ह्यालाच आपण काय म्हणतोय वोल्ट असं म्हणतोय. आणि हे तयार होणार ह्याच्यामध्ये इक्वेशन आहे. ओके बघूया. सो हे एक सिंपल सर्किट आहे. समजा इथं आपण हा एक जोडला आहे सेल. ह्या सेलमधून आपल्याला मिळेल EMF म्हणजे एनर्जी मिळेल म्हणजेच व्होल्टेज मिळेल. ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आहे स्मॉल आर म्हणजे तो त्याच्या सेलच्या आतमध्येच असतोय. तो त्याच्या कन्स्ट्रक्शनमुळेच आलेला असतोय. आणि हा आपण जोडलेला सर्किटमधला एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे जो आपण जोडला आहे. आणि इकडे कोण आहे कॅपिटल आर स्मॉल आर आणि ई. हे काय आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्ससाठी सर्किट डायग्राम. आता ह्या सेलमुळे पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे कोण फ्लो होणार करंट आय. आणि इकडे कोण आहे रेजिस्टन्स एक्सटर्नल. त्याच्या अक्रॉस आपण काय मोजणार व्होल्टेज V मोजणार. त्याच्या अक्रॉस आपण काय म्हणणार व्होल्टेज V मोजणार. आता ह्या सेलची जी काही एनर्जी आहे ही एनर्जी पहिला कशाला आपल्याला पाहिजे ही एनर्जी आपल्याला उपयोग येणार ह्या इंटरनल रेजिस्टन्सला कमी करायला. म्हणजे बघा ह्या सेलमधून करंट फ्लो होणार. हा जो करंट फ्लो होणार त्या करंटला अपोज करायला इकडे बाहेर कोण बसले एक्सटर्नल रेजिस्टन्स आर. म्हणजे तो त्या करंटला काय करणार आहे विरोध करणार आहे. त्याची वाट तो अडवणार आहे. आणि मग तिथं तो पोहोचण्यापूर्वी त्याला पहिला इथून घरातून बाहेर पडताना सेलमधून बाहेर पडत असताना पहिला ह्या रेजिस्टन्सचा सामना करावा लागेल. म्हणजे जो करंट बाहेर पडणार आहे जो सेल आपल्याला एनर्जी देणार आहे ती एनर्जी पहिला कुठे खर्च होणार आहे इथे घरातच होणार आहे सेलच्या आतच होणार आहे. म्हणजे इथं पहिला एनर्जी खर्च होईल आणि मग तो करंट बाहेर पडेल आणि मग तो ह्या रेजिस्टन्सचा सामना करेल. म्हणजे इथं एनर्जी दोन जागी वापरली जाईल इंटरनल रेजिस्टन्समध्ये पहिला आणि एक्सटर्नल रेजिस्टन्समध्ये दुसऱ्यांदा. मग आपण असं म्हणू शकतोय की ते जे काही व्होल्टेज आपल्याला इथं मिळेल हे जे काही व्होल्टेज इथं मिळेल हे व्होल्टेज तेव्हा मिळेल जेव्हा टोटल एनर्जीमधली थोडी एनर्जी म्हणजे IR थोडंसं व्होल्टेज इथं इंटरनल रेजिस्टन्समध्येच खर्च झालं असेल. समजा हे असेल 10 वोल्ट. त्या सेलची एनर्जी किती असेल 10 वोल्ट. पण आपल्याला मिळणार किती इथं 9 वोल्टच मिळणार. का कारण 1 वोल्ट कुठं खर्च झाला 1 वोल्ट खर्च झाला इंटरनल रेजिस्टन्स घालवण्यासाठी. म्हणजे तुम्हाला ह्या सर्किटमध्ये त्या सोर्सकडनं जी काही व्होल्टेज मिळणार होतं जी काही एनर्जी मिळते ती 100% मिळणार नाही. त्यातली आधी काय झाली असणार आहे थोडी खर्च झाली असेल आणि मग राहिलेली आपल्याला वरती वापरायला मिळेल. म्हणजे हेच ते ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे ओहम्स लॉ काय सांगतोय V = IR. मग Vच्या जागी आपण भरलं IR. इथे आपण भरलं IR. हे जे इकडे स्मॉल IR आहे ते आपण इकडे मायनस इकडे घेतल्यानंतर प्लस होईल. प्लस घेतल्यानंतर ते असं दिसेल I काय होईल कॉमन निघेल. ठीक आहे. मग इकडे दिसेल R+R आणि इकडे असेल E.
हे जे आर प्लस आर म्हणजे टोटल रेजिस्टन्स जो आहे तो इकडे पलीकडे जाऊन काय होईल, ईला डिवाइड होईल. आपल्याला मिळेल करंटसाठी इक्वेशन, करंट इज इक्वल टू ई अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स किती आहे, आर प्लस आर. सो अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल, हे इक्वेशन मिळून जाईल. ह्याच्यामध्ये हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. 12th गेल्यानंतर चॅप्टरच्या सुरुवातीलाच तुम्हाला हे इक्वेशन काय लागणार आहे. सो हे इक्वेशन लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं ह्या चॅप्टरमध्ये जे काही पॉईंट्स होते ते आपण कवर केलेले आहेत. यावर्षी चॅप्टरमधले बरेचसे पॉईंट रिड्यूस करा असं होतं, मग आपण ते रिड्यूस न करता ह्या चॅप्टरमधले सगळे पॉईंट काय केलेले आहेत, कवर केलेले आहेत, कारण सगळेच पॉईंट आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता फक्त ह्या चॅप्टरची काय राहते एक्सरसाइज, त्याचे मी फोटो पाठवतो उद्या नेक्स्ट लेक्चरला, ते काय करा सोडवून घ्या. थँक्यू क्लास.